जिंकणं महत्वाचं आहे. नक्कीच संघ मालक दोन्ही संघ मालक या ठिकाणी या दोन्ही संघाचे आहेत. अपेक्षा असतील समर्थकांना. मॅचला होती सुरुवात. गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आहे राहुल सोमणे. अतिशय जबरदस्त असा ऑलराऊंडर. पहिला चेंडू. लेट्स प्ले राईट अँड राऊंड द विकेट ना. फलंदाज अमर. पहिला चेंडू. उसळी घेतलेला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरनं पनिश केलं या चेंडूला. पहिल्या चेंडूवर येतोय खणखणीत चौकार. 4 धावा. आखू टप्प्याचा चेंडू होता. उसळी घेतला. बाउन्सर मारा करताना दिसला गोलंदाज राहुल सोमणे. आणि या चेंडूचा खरपूस समाचार घेताना पॉइंटच्या डोक्यावरनं बॅकफुटवर जाऊन पंच केलं आणि पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. 4 धावा मिळत आहेत या षटकातील पुढचा चेंडू. ओ घुटना टेक तमाशा देख स्टाईल. डीप मध्ये खेळाडू आहे. मिड विकेट मध्ये अचूक स्पॉट पिक करू शकला नाहीये फलंदाज. गॅपचं सिलेक्शन करणं गरजेचं असतं कारण पॉवर प्लेचं हे षटक आहे. फायदा घेणं गरजेचं. परंतु डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. एकच धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचते. 5 रन्स ऑन स्कोर बोर्ड. राहुल सोमणे नक्कीच अचूक टप्पा लाईन लेंथ सांभाळावी लागेल. तिखट मारा करावा लागेल. फलंदाज नवीन फलंदाज सुमित स्ट्रायकिंग एंड वरतोय पहिल्यांदाच या मॅच मध्ये. या वेळेस मात्र पंचांनी चेक केलं या चेंडूला. दंडित केला. यस इट इज अ वाईड बॉल. ऑफस्टिकच्या खूप बाहेरचा चेंडू आहे. वाईड आहे. एक्स्ट्राज मध्ये भर पडते. धावसंख्या 6. 6 रन्स ऑन स्कोर बोर्ड. बॅट आणि बॉलच्या दरम्यान हा संघर्ष बघायला मिळतोय. क्रिकेट म्हटलं की मनोरंजन. क्रिकेट म्हटलं की जिद्द चिकाटी मेहनत आणि संघर्ष. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राहुल सोमणे. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. कॉन्टॅक्ट झाला नाहीये परंतु पंचांनी पुन्हा एकदा या चेंडूला चेक केलं आणि दिशा तपासली. परिणाम वाईट चेंडू. बॅक टू बॅक वाईट चेंडू टाकले जात आहेत. एक्स्ट्राज मध्ये भर पडते. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचते. 6 वर जाऊन पोहोचते. 7 ना 7 धावा. सॉरी 7 धावा यावेळेस मात्र स्कोर बोर्डवर ऍड केल्या जात आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राहुल सोमणे. इन स्विंगर बघायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर आत मात्र चेंडू येतोय आणि परिणाम या चेंडूवर कोणत्या प्रकारचं उत्तर नव्हतं फलंदाज सुमितकडे. इन स्विंगर आउट स्विंगर कटर गुगली अनेक प्रकारचे चेंडू क्रिकेटने आम्हाला दिले आणि त्या चेंडूंनी गोलंदाजांना मोठं केलं. आठवतोय आम्हाला राशिद खान. त्याची गुगली आठवते. हरभजन सिंग आठवतोय. फिरकीची जादू आम्हाला आठवते आहे. त्याच प्रकारचा चेंडू यावेळेस मात्र बघायला मिळतोय. यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. नक्कीच शॉर्ट मिड विकेट मध्ये एक सिंगल ऍड केली जाते. धावसंख्या 1 न वाढते. जाऊन पोहोचते 8 वर. इकॉनॉमिकल षटक बघायला मिळतंय. एक तेरी तो एक मेरी अशा स्टाईलनं चौकार आलाय. त्यानंतर मात्र 2 वाईड 1 सिंगल 2 सिंगल अशा पद्धतीनं वैशिष्ट्य या षटकाचं. हो मंजिरी चॅम्पियन संघाचे ओनर अर्थात ॲडव्होकेट यावेळेस मात्र घुटना टेक तमाशा देख. नटराजन स्टाईलनं फटकावलेला फटका. डीप मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट केल्या गेल्यात. कौतुक करावं लागले डीप मधील खेळाडूचं. क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. या चेंडूवर 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या पुढे जाते 10 वर. रोहित हरड त्या क्षेत्ररक्षकाचं नाव आहे. क्या बात आहे. अप्रतिम कमिटमेंट बघायला मिळते मैदानावर. अमर म्हणजे चौकारांचा या ठिकाणी बादशाह समजला जातोय. पॉवर प्लेचा फायदा कसा घ्यायचा हे त्याला चांगलं माहिती आहे. यावेळेस मात्र राहुल सोमणे पुन्हा एकदा राईट अँड राऊंड विकेट ना. यावेळेस मात्र उडवलाय चेंडू. मी म्हटलं होतं की पॉवर प्लेचा फायदा घेण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातोय. खेळाडू पाठलाग करत असताना प्रयत्नांची पराकाष्ठा. अखेर विजय झालाय चेंडूचा. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमारेषे पार. मिळतोय चौकार. 4 धावा.
पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत. चौदा धावा धावफलकावर. 6 षटकांचा सामना आहे. षटक क्रमांक दुसरं सुनील टू सुमित. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, फटका फसलाय. ओ कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. संधी निर्माण होत असते, त्या संधीचं सोनं करणं आपल्या हातात असतं आणि कुठेतरी संधी आपण ठिकाणी गमावलेली आहे. धावसंख्या एक सिंगल न पोहोचते आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक किती आहे फलंदाज अमरकडे. मंजिलें उन्हीं को मिलते जिनके पंखों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता. हौसलों से उडान होती है. जिद्द तुम्हाला दाखवावी लागेल, मैदानात घाम गाळावा लागेल, जिंकायचंय लढायचंय हा उद्देश. सुनील टू अमर. ओ काय घडतंय मैदानात. पुन्हा एकदा पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत. धावा मिळतात अवांतर. एक्स्ट्राज मध्ये भर पडते. धावसंख्या पोहोचती आहे 16 वर. फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी मोडेल किंवा तुटेल याची भीती नसते, कारण त्याला त्याच्या पंखावर विश्वास असतोय. विश्वास आहे मंजिरी चॅम्पियन संघाला अमर याच्या फलंदाजीवर. कॉन्फिडन्स वाढवला जातोय एका बाजूनं, परंतु सुनील कमबॅक करण्यासाठी सज्ज असतील. चांगला चेंडू, परंतु इनसाइड आउट फटका खेळाय. कव्हरच्या दिशेने डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूचा ताबा घेतोय, फेकी करतोय. एकच सिंगल मिळती आहे. बॅकअप चांगलं दिलं जात आहे. 100% एफर्ट्स. कमिटमेंट इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. क्रिकेटमध्ये तुमच्या एफर्ट्सला खूप महत्त्व असतं. जिंकण्यासाठी 100% द्यावे लागतात आणि ते मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक देतोय. धावसंख्या 1 वाढते. 17 वर जाऊन पोहोचते संघ मंजिरी चॅम्पियन. यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रॉपर कनेक्शन झालंय. चेंडू थांबणार नाहीये मिड विकेट झोन मध्ये. अलॉंग द कार्पेट चेंडू सीमारेषे पार. पुन्हा एकदा मिळतोय चौकार. 4 धावा. मॅन परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण होतो याचं ज्वलंत जाज्वल्य उदाहरण मैदानावर पेश करत असताना सुमित. येतोय चौकार. धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचती आहे. 1.3 षटकांचा खेळ संपलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू. लॉंग ऑन झोन मध्ये चेंडू जातोय. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये बॅकअप दिलं गेलं. एक सिंगल मिळते. एकच धाव. धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचती आहे. या जोडीचं कौतुक करावं लागेल. क्रिकेट म्हटलं की पार्टनरशिप महत्वाची आणि अमर आणि फलंदाज सुमितनं दाखवून दिलाय की आतापर्यंत जे 10 चेंडू आम्ही खेळले ते मात्र आमच्या भागीदारीनं खऱ्या अर्थानं त्या कामगिरीने दाखवून दिलाय. 22 धावा धावफलकावर. शेवटचा सामना आहे. अतिशय निर्णायक सामना दोन्ही संघासाठी. यावेळेस मात्र पायावर आदळलेला हा चेंडू पंचांकडे लावून अपील केली गेली. अपील फेटाळली आहे, परंतु लेग बाईच्या रूपाने एक सिंगल मिळते आहे. धावसंख्या 1 वाढते. जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. गोलंदाज सुनील उंचबरा गोलंदाज 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन प्रॉपर मेरिटवर गोलंदाजी करत असताना सुमित आणि अमर अजूनही कोणत्या प्रकारची मोठी जोखीम पत्करली नाहीये. चांगली पार्टनरशिप बिल्ड करताना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर. क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र. अपील होती आहे. अपील फेटाळली आहे. एक सिंगल मिळतो आहे. धावसंख्या वाढती आहे. जाऊन पोहोचते 24 वर. 12ची सरासरी मेंटेन होते. धावसंख्या पोहोचते 12च्या सरासरीनं. 2 षटकामध्ये 24 धावा. डीजे षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुरू होईल. गोलंदाज येतोय राहुल. वन्स अगेन राहुल सोमणे. पहिलं षटक हाताळलं होतं. वैयक्तिक दुसरं संघासाठी
तिसरं षटक या ठिकाणी सुरुवात होत आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे 24 वर. कोणत्या प्रकारची विकेट नाहीये. पहिला चेंडू वेगवान भन्नाट वेगानं बॅट या ठिकाणी फिरली गेली, परंतु प्रॉपर कनेक्शन मात्र झालं नाहीये. फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही बेलपाडा संघाकडनं खेळत असतात. एकमेकांचे प्लस पॉइंट, एकमेकांच्या उणीवा, कमतरता या दोन्ही खेळाडूंना माहिती आहेत. पुढचा चेंडू प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. झेलची संधी आणि अप्रतिम झेल टिपला गेलाय. परिणाम फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. परिणाम लॉंग ऑन मध्ये अप्रतिम झेल टिपला गेला. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून धावसंख्या 24 आहे. एका गड्याच्या मोबदल्यात नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय. किशोर एका बाजूला मैदानात किशोर आहेत, पण दुसऱ्या बाजूला आमच्या शहापूरचे हार्ड हिटर द मेजर किशोर परटोले या ठिकाणी आहेत. स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. धावसंख्या 24 वर स्थिरावलेली आहे एका गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक मार्गस्थ असताना 10.29 ची सरासरी आपण बघतोय मैदानावर. गोलंदाज राहुल सोमणे, पुन्हा एकदा नवीन फलंदाज किशोर. यावेळेस बॅकफुट जाऊन पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू उडवलाय. ताकद नाजाकत क्लास बघायला मिळतोय. डीप मध्ये खेळाडू जोपर्यंत चेंडूची फेकी करेल तोपर्यंत सिंगल आरामात कंप्लीट होते. धावसंख्या 1 वाढते, जाऊन पोहोचते 25 वर. धावा धावफलकावर. रणसंग्राम रंगतो या ठिकाणी. मंजीर चॅम्पियन जिंकण्यासाठी 100% एफर्ट्स टाकले जातात दोन्ही बाजूनं. राहुल सोमणे गोलंदाजीमध्ये आपली जादू दाखवत असताना. फुलटॉस, घुटना टेक, तमाशा देख. चेंडू सीमारेषे पार. षटकार, 6 धावा. सह्याद्रीचा छावा. इझी जो जीता वही सिकंदर असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जिंकायचंय, लढाई यासाठी शर्त चालू आहे. मंजिरी चॅम्पियन वर्सेस 100 पॅकर्स या संघांची. प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे, कारण दर्दी असणारे प्रेक्षक खऱ्या अर्थानं गर्दी करणारच. फुलटॉस सफल होऊन चेंडूचा खरपूस समाचार घेतला गेला. पॅरलल षटकार. दैवत माझे नक्कीच शिवरायांचा जय जयकार या गीताच्या माध्यमातून केला जातोय. कारण विजय सारखी तलवार चालून गेला आणि त्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना आणून गेला असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. त्या शिवांना या ठिकाणी मानवंदना दिली गेली. परंतु मागच्या चेंडूवर ज्या फलंदाजानं मन मोहून टाकलं तो फलंदाज अमर आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवत असताना. प्रयत्न करावे लागतील 100 पॅकर्स संघाला, कारण मंजिले मिले या ना मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन आप कोशिश भी ना करो ये तो गलत बात है. प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता मात्र प्रयत्न करणं गरजेचं आहे. गोलंदाज येतोय
सुनील पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं संघासाठी. सुनील कमबॅक करणारा षटक हाताळावं लागेल. 37 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 12.30 ची सरासरी आहे. आगळ्या वेगळ्या स्टाईलनं खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट पकडण्याची मुवमेंट आपण बघितली आहे. फलंदाजी तर आगळी वेगळी आहे, परंतु तुम्ही तुमच्या कर्तृत्वानं ओळखले जाता. मन, मनगट आणि मस्तिष्क यांचा त्रिवेणी संगम क्रिकेटमध्ये साधणं गरजेचं आहे. आता मात्र सुनीलनं कमबॅक करणारा चेंडू हाताळला. निर्धाव चेंडू टाकावे लागतील, रोखावं लागेल हे वादळ. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र लोअर टॉच चेंडू होता. काय घडतंय, काय बिघडतंय, नजर हटी, दुर्घटना घटी. चेंडू सीमारेषे पार, चौकार. ते 41. पुढचा चेंडू, फटका फसलाय, कनेक्शन झालं नाहीये, टायमिंग चुकलंय. झेल टिपण्याची संधी, संधीचं सोनं. फलंदाज किशोर बॅक टू द डगआउट. वर प्रहार करण्यापेक्षा प्रत्येक चेंडू कशा पद्धतीनं आपल्याला गॅपमध्ये खेळता येईल हे पाहणं गरजेचं होतं, परंतु नशिबाची साथ मात्र मिळत नाहीये. परिणाम फलंदाज किशोर माघारी परततोय. नवीन फलंदाज हरेश एंटर होतोय मैदानावर. अमर कानमंत्र देताना या फलंदाजाला. धावसंख्येचा विचार केला तर 3.3 षटकामध्ये 41 धावांपर्यंत मजल मारली आहे. 2 गडी गमावलेत. सुनीलला मात्र यश मिळतं. चांगली गोलंदाजी. नवीन फलंदाज हरेश. Oh, what a shot! ताकत नजाकत, गेंद आई स्लॉट में, उसे डिपॉजिट किया पार्किंग लॉट में. षटकार. नहीं मानती कमजोरों को, दुनिया तो मानती है जोरों को. आम्ही आमच्या बॅटिंगनं ओळखले जातोय, याची दहशत, याचा नजारा पेश करत असताना हरेश मैदानावर. धावसंख्या 6 वाढते 47. पुन्हा एकदा ताकदीचा वापर. पुल केलाय, झेल टिपण्याची संधी आहे, परंतु चेंडू वन बाउन्स ओव्हर द बाउंड्री रिजन. चेंडू सीमारेषे पार, मिळतोय चौकार. चेंडू सीमारेषे पार. त्या फलंदाजाचं नाव आहे हरेश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. गोलंदाज सुनील. ओ व्हॉट अ शॉट. घुटना टेक, तमाशा देख. चेंडू सीमारेषे पार. हरेश इज ऑन फायर.
महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. नक्कीच महाराष्ट्र टेनिस क्रिकेट एका उंचीवर या ठिकाणी जात आहे. अशा प्रकारच्या स्पर्धा नक्कीच नवीन नवीन टॅलेंट आपल्या समोर आणत असतात. आताच आपण मैदानावर खेळ बघतायत. 100 पॅकर्स वर्सेस मंजिरी चॅम्पियन. बॉल आणि बॅटची लढाई. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. हो, आता मात्र फलंदाजाला फॉलो केलं. यॉर्कर चेंडू बघायला मिळाला. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, हाताळला गेला. शॉर्ट कव्हरवर चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल मिळते. धावसंख्या 62 वर जाऊन पोहोचते. 62 रन्स. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर ज्या फलंदाजानं फक्त 3 चेंडूमध्ये तब्बल 16 धावांची वादळी खेळी साकारली आहे, तो फलंदाज स्ट्रायकिंग वरती आहे. नाव त्या फलंदाजाचं हरेश वारगडे. गोलंदाज कुणाल समोर आव्हान असेल. इट्स वाईट बॉल. पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत. धावा मिळतात अव्वांतर. एक एक धाव महत्वाची आहे. 63 धावा आतापर्यंत. 6 षटकांचा सामना. काय बॅटिंग होती आहे. अमर अजूनही खेळपट्टीवर पूर्णपणे पाय रोवून बसलाय. यॉर्कर खोदून काढला. कव्हरच्या दिशेनं चेंडू जातोय. गॅप मध्ये, डीप मध्ये खेळाडू आहे. फेकी करेल जोपर्यंत. एकूण धावा 2 मिळत आहेत. धावसंख्या 2 वाढतीये, जाऊन पोहोचते 65 वर. 65 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक. कुणाल 15 ते 20 पावलांचा रनअप घेऊन चांगले चेंडू हाताळावे लागतील. लाईन लेन्थ सांभाळावे लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. फटका प्रॉपर टायमिंग झाला नाही. मिडविकेट मध्ये रिपमध्ये खेळाडू आहे. एक सिंगल मिळते. नक्कीच अगदी सेन्सिबल क्रिकेट हरेशच्या माध्यमातून बघायला मिळते. एक तेरी एक मेरी पार्टनरशिप या ठिकाणी मोठी होती आहे. आमचे स्कोरर सांगतायत की तब्बल 25 धावांची पार्टनरशिप 7 चेंडू मध्ये या ठिकाणी केलेली आहे. अप्रतिम. 7 चेंडू 25 धावा. क्या बात आहे. गोलंदाज कुणाल पुन्हा एकदा अमरसाठी. राईट हँड राऊंड द विकेट ना. ओ, यावेळेस मात्र पुन्हा एकदा शफल येऊन आगळ्या वेगळ्या स्टाईलनं फटका खेळलाय. मिड विकेट मधून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक पाठला करत असताना रुपेश सोकांडे चुकी करतायत. चुकीला माफी नाही. हा तर गुन्हा आहे. चौकार. 4 धावा. धन्यवाद. 70 धावा आतापर्यंत. 4.5 चेंडू झालेले आहेत. अवघ्या 29 चेंडू मध्ये 70 धावांची खेळी साकारली जाती आहे. अमर पुन्हा एकदा. पायावर आदळलेला हा चेंडू. वेगाचा पुरेपूर वापर. लेग बाईटच्या रूपाने एक सिंगल मिळते. षटक क्रमांक 5 येथे संपुष्टात. 5 षटकांचा खेळ संपला. धाव संख्या 71. 2 गड्यांच्या मोबदल्यात. पाच षटकामध्ये हे विसरून जमणार नाहीये की जो संघ क्षेत्ररक्षण करतोय 100 पॅकर्स, त्या संघानं सकाळच्या सत्रामध्ये तब्बल 103 धावा चेस केल्या होत्या. फलंदाजी आहे, मॅच इंटरेस्टिंग होणार यात काही शंका नाहीये. 5 षटकामध्ये तब्बल 71 धावा. रुपेश सोकांडे गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज आहे. अमर अजूनही किल्ला लढवतोय. सलामीला आलेला अमर अजूनही मैदानावर आपल्या खेळीनं प्रेक्षकांची मनं जिंकतोय.
षटक क्रमांक 6 पहिला चेंडू. ओ यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. डीप मध्ये चेंडू जातोय. मिड विकेट झोन मध्ये एक सिंगल मिळते. धावसंख्या 72 वर जाऊन पोहोचते. गोलंदाजी करत असताना रुपेश सोकांडे टू हरेश वारगडे. पुढचा चेंडू राईट हँड ओव्हर द व्हॉट अ शॉट. घुटना टेक तमाशा देख. ताकद नजाकत क्लास. षटकार. मध्ये होतं वजन. धावा मिळतात अर्धा डझन. पुन्हा एकदा धावसंख्या 78 वर जाऊन पोहोचते. वाऱ्याच्या वेगानं बॅट तळपली जाते. आता मात्र कनेक्शन झालं नाहीये. पंचांनी फेअर डिलिव्हरी घोषित केली आहे. धावसंख्या 78. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 100 पॅकर्स संघ गोलंदाजी करत असताना रुपेश सोकांडे राईट हँड ओव्हर द विकेट ना. यावेळेस मात्र हरेश वारगडेच्या बॅटिंगचा करिश्मा. षटकार षटकार षटकार. सर यांच्याकडनं आलेला आहे. तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. 10 चेंडू 37 धावांची वादळी खेळी साकारून आणि 14 चेंडू मध्ये 34 धावांची खेळी साकारून ही जोडी मैदानाच्या बाहेर येते आहे. काय फलंदाजी. 6 षटक आणि 90 धावांची खेळी साकारली जाते आहे. मंजिरी चॅम्पियन संघाच्या माध्यमातून 91 धावांचा टार्गेट सेट केलाय 100 पॅकर संघासमोर. विजय तुरता आमच्या आयोजकांना होती. रसिक क्रिकेटरांना होती. प्रेक्षकांना होती. मुरबाड नगराध्यक्ष आदरणीय मुकेशजी विशे साहेब यांचं शुभागमन मैदानावर होत आहे. खऱ्या अर्थानं ज्या मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होत आहे. या तालुक्याची आणबान शान नगराध्यक्ष मुकेशजी विशे साहेब यांचं शुभागमन मैदानावर होत आहे. खऱ्या अर्थानं ज्यांची वाट सकाळच्या 17 आमचे रसिक क्रिकेट प्रेक्षक बघत होते त्यांचं शुभागमन होत आहे. शुभ स्वागतम अथ स्वागतम. आनंद मंगल मंगलम. मान्यवरांच्या आगमनाने या रंगमंचाची शोभा वाढते. या व्यासपीठाची शोभा वाढते. आदरणीय मुकेशजी विशे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी मैदानावर दाखल होत आहेत. आपण आलात या स्पर्धेची शोभा आपण वाढवत आहात. मनपूर्वक सहर्ष स्वागत. शुभ स्वागतम अथ स्वागतम. आनंद मंगल मंगलम. काही फक्त नुसतं येणं नसतं तर आपल्या हृदयावर कोरलेलं एक सुरेख लेणं असतं. राजकारण, समाजकारण, अर्थकारण कुठलंही क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये आवर्जून ज्यांचा उल्लेख केला जातोय आदरणीय मुकेशजी विशे साहेब यांचं शुभागमन व्यासपीठावर होत आहे. आयोजकांच्या वतीनं मुरबाड प्रीमियर लीगच्या वतीनं आम्ही त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. शुभ स्वागतम अथ स्वागतम. आनंद मंगल मंगलम. धन्यवाद. पुन्हा एकदा मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय द व्हॉइस ऑफ मुरबाड जुन्नर. पुन्हा एकदा
निखिल ठोंबरे या स्पर्धेचा आवाज. सुभाषदादा पवार यांचे प्रिय सीताराम भाऊ भाभारते जो शेवटचा षटकार खेळला ना हरेशने त्यासाठी त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं. दर्जेदार स्ट्रोक हरेश वारगडेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. विजयासाठी 91 धावांचं लक्ष आहे. चला गुड इव्हिनिंग ऑल व्ह्यूअर्स. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. मुरबाड क्रिकेट असोसिएशनचं हे जबरदस्त आयोजन MPL मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. 36 चेंडू 91 धावा डुवर डाय आहे. जो संघ जिंकेल तो उद्या पहिली सेमीफायनल खेळेल. टीम तुळशीदास बांडे यांचा संघ देवगाव टायगरच्या विरोधामध्ये. 36 चेंडू 91 धावांचं लक्ष आहे. टीम मैदानामध्ये आपण पाहतोय 100 स्पॅकर दैनोलीच्या समोर. छत्तीस चेंडू 91 धावा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुनील भंडारी आणि सुनीलच्या जोडीला मैदानामध्ये रोहित जे मात्र दाखल होत आहेत. 91 धावांचं लक्ष 36 चेंडूंमध्ये ते पार केलं जाईल का. 104 धावांचा यशस्वी पाठलाग करणारा संघ आहे तो म्हणजे 100 पॅकर देहनोली संदीपजी घोरडे यांचा संघ. आता 91 बनवायच्यात 6 षटकांमध्ये ते केले जातील का ते आपल्याला पाहायचं. या अगोदरच्या इनिंगची हायलाइट्स राहिली ते म्हणजे अमर गायकवाडचे चौकार षटकार आणि हरेश वारगडेचे षटकार. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर पहिले षटक हाताळण्यासाठी अमर गायकवाडच्या हातामध्ये चेंडू आहे. स्ट्रायकर एंडवर रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. 36 चेंडू 91 धावा. आलेल्या मान्यवरांचं पुनश्च एकदा मुरबाड क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत आम्ही करू. जाव्या मैदानाच्या आतमध्ये अमर गायकवाड गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकर एंडवर रोहित आहे. रोहितची इनिंग महत्वाची राहिली आहे मॅचमध्ये. तो कशा प्रकारचा खेळ करतो ते आपल्याला पाहायचं. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. MPL चा हा थरार. 36 चेंडू 91 धावा. पहिलाच बॉल. सुरुवात दमदार. रोहित अरडच्या बॅटमधून चेंडू सीमा पार. खणखणीत चौकार. 4 धावा. अतिशय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला तो रोहित हरडच्या बॅटमधून. बेलपाड्याचा सुपरस्टार सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर एक गोलंदाजी मार्कवर अमरचा बॉल. इनसाइड आउटचा जबरदस्त फटका. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा ओलांडेड. बॅक टू बॅक हा दुसरा ब्लास्ट. रोहित हरडच्या बॅटमधून चौकार.
अमरचा हा चेंडू क्विकर वन आणि इथे फलंदाज बाद होईल. रोहितला परतावं लागतंय. रोहित हरड बॅक टू द पेव्हिलियन. विकेट नंबर 1. मोहनदादा गडगे आहेत, विकासजी वारगडे साहेब आहेत, विनायक राव सर आहेत आणि त्याचबरोबर सागरजी चेंबवणे आहेत. सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं आमच्या मुरबाड क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मनापासून आभार. वेळेत वेळ काढून हे सर्व मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित होतात. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये संघाची धावसंख्या धावफलकावर 8 धावा, 33 चेंडू आणि 83 धावा हे लक्ष्य आपल्याला पाहायला मिळत आहे. आलेल्या प्रत्येक प्रेक्षक वर्गाला खुश करणारी फलंदाजी मैदानामध्ये पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाली ती हरेश वारगडे या खेळाडूकडून. सोनारपाड्याचा सुपरस्टार आज सुपर डुपर हिट झाला आणि त्याने शेवटच्या मॅचमध्ये जबरदस्त फलंदाजी केली. 10 चेंडू 37 धावा. सुंदर असा चेंडू आल्या आल्या सूरज विषय मॅन फ्रॉम तोंडलीच्या बाडमधून चेंडू सीमारेषा ओलांडेल. फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील अर्धा डझन. सिक्सर. अतिशय सुंदर फलंदाजी, सुरुवात अतिशय जबरदस्त होताना पाहायला मिळते. अमर गोलंदाजी मार्कवर. सुरजसाठी हा चेंडू इथे फटका सुंदर येत्या कव्हरमध्ये लॉंग ऑफला चेंडू जाईल तिथे क्षेत्ररक्षक येतात. पेट्रोलिंग सुंदर झालाय. 1 धाव आली. संघात धावसंख्या धावफलकावर 15 धावा आहेत. 31 चेंडू 76 बनवायच्यात. डुवर डाया इथे पराभव होईल. तो संघ या स्पर्धेच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. हरेश वारगडेने जो षटकार खेळला त्या षटकारासाठी सचिनजी वागचौडे ॲडव्होकेट यांच्याकडून 500 रुपये आणि त्याचबरोबर सीताराम भाऊ भाभारते यांच्याकडून 500 रुपयाचा 1000 रुपयाचं पारितोषिक. रन आउट होईल का? डायरेक्ट हिट आणि सुनील भंडारीला परतावं लागतंय. विकेट नंबर 2 गॉन. 100 पॅकर संघाला दुसरा धक्का. टीम संगीत तुषारजी मडगे यांच्या माध्यमातून 30 चेंडू आहेत. 76 धावा व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आहेत त्यांचा विशेष सन्मान जो मात्र आपण करणार आहोत. मी आपल्या आयोजक कमिटीतील सर्व मेंबर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. प्रथमतः आपण नगराध्यक्ष मान्य मुकेशदादा विशे साहेब यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर करतो. मी किरणदादा दळवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. व्यासपीठावर माननीय श्री मुकेशदादा विशे नगराध्यक्ष आणि त्यांचा आमच्या मुरबाड क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं हा विशेष सन्मान. मान्यवरांची उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धेला भेट देण्यासाठी 3 दिवसीय क्रीडा स्पर्धा. अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त जेल टिपलेला आहे. धन्यवाद मान्यवरांचा आभार. तदनंतर विकासजी वारगडे साहेब यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मी दौलतजी तुपे करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. मान्यवरांचा हा विशेष सन्मान व्यासपीठावर आपण करतोय.
धन्यवाद मान्यवरांचा आभार. तदनंतर विनायक रावसर यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मी संजयजी दुर्गे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. कापडी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. गणेशजी खंडागळे साहेब यांचा विशेष सन्मान. अजून एक इथे टाकलेला चेंडू, पंचांचा मात्र अवांतरचा इशारा, वाईटच्या रूपाने एक सिंगल येईल. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत आहे. 27 चेंडू 74 बनवायच्यात. मैदानामध्ये आपण पाहिलं स्ट्रायकर एंडवर राहुल सोमने, नॉन स्ट्रायकर एंडवर रुपेश सोकांडे. एक खेळाडू बेलपाड्याचा आहे, दुसरा शिरगावचा आहे. तर गोलंदाजी मार्कवर बेलपाडा एक्सप्रेस म्हणून ज्याची खूप मोठी खासियत आहे. या स्पर्धेमध्ये भरपूर विकेट ज्याने मिळवल्यात असा सुमित शेळके गोलंदाजी मार्कवर. 27 चेंडू 74 धावा. सुमितचा हा चेंडू बॅक टू बॉलर, हा फटका जो मात्र सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण खूप सुंदर होत आहे मंजिरी स्पोर्ट्सचं. एक धाव आली. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर तिथून संघ सावरलाय. थोडंसं कॉम्बिनेशनमध्ये खूप मोठा बदल त्या संघाने केलेला आहे आणि आता तो संघ अतिशय चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. परंतु मॅच अजूनही संपलेली नाही आहे. 26 चेंडू 73 धावा. 2 ते 3 षटकार मॅचमध्ये घेऊन येतील टीम 100 पॅकर्सला. सुमितचा हा चेंडू सुंदररित्या तिथे क्षेत्ररक्षण गौरव झुंजाराव दादूकडून खराब होतोय. विकी पवार चेंडू कव्हर करतील का ते आपल्याला पाहायचं. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण विकी पवारचं. तोपर्यंत या 2 धावा. सुंदर असा चेंडू जो मात्र आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. हरेश वारगडे आलेत बॉलवर. क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर. तोपर्यंत संधी होती ती 2 धावांची. या स्पर्धेसाठी जर आपण पाहिलं विशेष सहकार्य कपिल पाटील साहेब, तदनंतर सुभाषदादा पवार, रामभाऊ दुधाळे साहेब, माजी नगराध्यक्ष, तदनंतर किसन कतोरे साहेब, नगरसेवक दीपकजी खाटेगरे साहेब, तदनंतर आमदार किसनदादा कतोरे साहेब, तदनंतर जर आपण पाहिलं मुकेशदादा विषय नगराध्यक्ष, मोहनदादा गडगे गटनेते नगरसेवक, विकासदादा वारगडे, विनायक रावसर, तदनंतर सागर शेठ चिंबवणे, या सर्व मान्यवरांचं सहकार्य, विशेष सहकार्य मुरबाड क्रिकेट असोसिएशनला लाभलं आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भरलेली ही क्रीडा स्पर्धा MCA MPL. 24 चेंडू 69 धावांचं लक्ष्य. थोडंसं लक्ष आता कठीण होत चाललंय. गोलंदाज कमालीची गोलंदाजी करतात. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला विशाल, तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा आहेत, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी. गोलंदाज तयार आहेत. त्याचबरोबर मनोजदादा देसले यांचंही विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलंय. 24 चेंडू 69 धावा. अमरचा बॉल, फटका जबरदस्त. राहुल सोमनेच्या बाडमधून चेंडू सीमापार, षटकार, 6 धावा. अतिशय सुंदर फटका आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. शपल झाले. डीप फाईन लेगला चेंडू फेकून दिला सीमारेखेच्या बाहेर. नेत्र दीपक टायमिंग आपल्याला पाहायला मिळाली ती राहुल सोमनेच्या बॅटमधून. 23 चेंडू आहेत, 63 धावा बनवायच्यात.
मुरबाड क्रिकेट असोसिएशनचं हे जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन. 3 दिवसीय क्रीडा स्पर्धा, 8 संघांचा सहभाग, 8ही संघ मालकांचा आपण विशेष कौतुक करू. गोलंदाज सय्यारा. अमरचा हा चेंडू, पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर प्रत्युत्तर. तुम खूबसूरत हो तो मैं बदसूरत नाही, ते सामरने दाखवलंय. राहुलला परतावा लागेल. हा धक्का क्रमांक 4. फलंदाज बाद. मिळते न्यू बॅटर मैदानामध्ये एक वरिष्ठ खेळाडू आणि ज्याने खऱ्या अर्थानं मुरबाड टेनिस क्रिकेटची खूप वर्ष सेवा केली असा शिवळेचा सुपरस्टार मैदानामध्ये दाखल झालाय. बाळा मते. 22 चेंडू आणि 22 चेंडूंमध्ये धाबा बनवायच्या त्या 63 टीम 100 पॅकर्सला. मान्यवरांचं विशेष आभार. या स्पर्धेसाठी मुकेशदादा विषय, नगराध्यक्ष मोहनदादा गडगे, गटनेते नगरसेवक, तदनंतर विकासजी वारगडे साहेब, विनायक राव सर आणि सागरजी चेंबावणे हे सर्व मान्यवर उपस्थित राहिले. सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. 22 चेंडू आहेत, 22 चेंडूंमध्ये बनवायच्या 63. अमरचा हा चेंडू फटका इथे सुंदररित्या खेळला. बाळामते यांच्या बाळमधून सुमित शिळके आलेत बॉलवर. सुमितचं क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर आहे. एक सिंगल येताना पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते, जाऊन पोचेल ती 29 धावा आहेत. शेवटचे चेंडू 21, बनवायच्या त्या 62. 21 चेंडू 62 धावा हे समीकरण. गोलंदाज तयार आहेत. अमर इथे टाकलेला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी. विकी पवार इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट त्यांनी केलेला आहे, परंतु तो स्टंपला नाही झाला, तो खेळाडूला झालेला. एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 30 धावा आहेत. पहिला सामना संपल्यानंतर सचिनजी वागचौडे साहेब यांनी काहीतरी ॲडवाईस दिलेली आहे संघाला आणि संघ जबरदस्त कामगिरी करतोय. 20 चेंडू 61, 1-2 षटकार. बाळामते यांच्या बॅटमधून येतील का ते पाहायचं आहे. पंचांचा अबांतरचा इशारा. कृष्णा केने सर, विशेष मेहनत या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर संजयजी सुतार सर जे स्वर्लेख पंच आहेत आणि तिसरे पंच विष्णू केने सर, तिन्ही पंचांचं विशेष कौतुक. कारण 8-8 षटकांचे सामने, 6-6 षटकांचे सामने आपण कव्हर करतोय. अतिशय चांगली पंचगिरी आणि निर्विवाद ही क्रीडा स्पर्धा आतापर्यंत पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. 20 चेंडू 60 धावा. डीजे तुषारचं आपण विशेष कौतुक करू. काय संगीत वाजवलं त्यांनी 2 दिवसामध्ये. सुंदर असा चेंडू. बाळामतेचा हा ब्लास्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. दर्जेदार षटकार. 6 धावा. फॉर टॅक्ट प्रत्युत्तर मैदानामध्ये अमर गायकवाडचा. बाळामते यांना परतावा लागताय. फलंदाज बाद. रिकी खाडे सर यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपला विशेष सन्मान. आजचा दिवस या स्पर्धेसाठी अप्रतिम समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं असे रिकी खाडे सर यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. मी विनंती करतो रिकी खाडे सरांना या आपण व्यासपीठावर आयोजक कमिटीच्या वतीनं आपला विशेष सन्मान. 18 चेंडू 54 धावा.
सुंदर असा चेंडू, चेंडू हवेमध्ये, धक्का क्रमांक 6वा, फलंदाज बाद होईल. आता तो रुपेश आणि सुमितला मिळते अजून एक सफलता. फलंदाज बाद. व्यासपीठावर करतोय शहापूर तालुक्यातील बुलंद आवाज रिकी खाडे सरांचा हा विशेष सन्मान आम्ही व्यासपीठावर करतोय. आमचे परम मित्र काळूराम विशे जे मात्र दाखल होतात त्यांचं सहर्ष स्वागत करू. विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. रिकी खाडे सरांचा अप्रतिम आवाज दिवसभराच्या सत्रामध्ये ज्यांचा आपण ऐकला त्यांचा हा विशेष सन्मान. गोलंदाज तयार. इथे टाकलेला बॉल अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचा चेंडू, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. कुणाल वडवले नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतं. सतरा चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये 54 धावा बनवायच्या. सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोचेल ती 38 धावा. 15 चेंडू आहेत, 53 धावा. सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचं. रनआउटची संधी आणि इथे फलंदाज धावबाद. धक्का क्रमांक 7वा. गणेशजी विषय आणि काळूराम विषय यांना विनंती, आपण व्यासपीठावर यायचं. मुरबाड तालुक्यातील दिग्गज क्रिकेटर त्यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. गणेश विषय यांना विनंती, आपण या व्यासपीठावर. गणेश विषय त्यांचा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं. 14 चेंडू 52 धावा. मी विनंती करतो सचिनजी वागचौडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. सुंदर गोलंदाजी आणि तितका चांगला फटका. सुदर्शन आगेच्या बाडमधून हा आग लावणारा चौकार. तरी वाईट बॉल आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोचेल ती 40 धावा. A1 जोडी व्यासपीठावर. कॅमेरामन दीपेश सर. A1 जोडी आपण पाहतोय. काळूराम विषय आणि गणेश विषय त्यांचा विशेष सन्मान जो मात्र आपण व्यासपीठावर करतोय. मुरबाड टेनिस क्रिकेट आणि भालूक गावाचं नाव खऱ्या अर्थानं मोठं केलं आणि जिथे जिथे वकील साहेबांची टीम असते तिथे तिथे हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा हा विशेष सन्मान. धन्यवाद, तुमचं मनापासून आभार. 40 धावात 13 चेंडू 50 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार आहे. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येथील बॉलवर एक सिंगल आली. एका सिंगलच्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का ते आपल्याला पाहायचं आहे. आणि पाहता पाहता 2 धावा आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 43 या धावसंख्येवर. 4 षटक कंप्लीट. 43 धावा, 12 चेंडू 48. डीजे तुषार. वाकचौडे यांची कॉलर टाईट झालेले आहेत. जसे गाणे लागतायत ते डान्स करताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे 12 चेंडू आहेत.
कल्पेश वारगडे यांच्याकडून पारितोषिक आलं. विकी पवारच्या झेलासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्क. 12 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. रिव्हर्स खेळलेत. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सुदर्शन आगेच्या बॅट मधून हा आग लावणारा चौकार. 4 रन. शेवटचे चेंडूवर चौकार खेळायचा. सुदर्शन ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न भरधाव वेगाने टाकलेला हा चेंडू सुंदर त्या तळा. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. विकी पवारचं यष्टरक्षण अप्रतिम. उद्या बरोबर पहिला सामना जो कालचा सामना राहिलाय तो 9 वाजता चालू होईल. 8:45 वाजता रिपोर्टिंग. 6 षटकांची ती लढत आहे. इथे टाकलेला चेंडू सुंदररित्या जो मात्र हाताळलाय आणि इथे फलंदाज बाद. विकीने कॅच पकडलाय आणि कल्पेश वारगडे यांच्याकडून विकीसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत फलंदाज बाद झालेले आहेत ते तब्बल 7. न्यू बॅटर मैदानामध्ये भारत पवार. भारत पवार मैदानाच्या आतमध्ये. सुंदर असा चेंडू. तितका चांगला फटका भारत पवारचा आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल आली. गौरव झुंजाराव आलेत. दादू त्यांनी क्षेत्ररक्षण सुंदर केलंय. इथे धावफलकाचा विचार केला. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते 48. 8 फलंदाज बाद झालेले आहेत. 8 चेंडू शिल्लक आहेत. 43 धावा. सुंदर असा चेंडू आणि इथे 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. आज पहिल्या सामन्यामध्ये सचिन सरांचा संघ थोडासा पिछाडीवर होता. आता 2 सामन्यांमध्ये तो तराड झालेला आहे. तराड झालेला म्हणजे वेगाने धावतोय. गोलंदाज तयार. इथे सुंदर फटका. भारत पवारचा क्लास. चौकार. कुणालने जर षटकार खेळला, अमोलजी कथोरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 6 चेंडू 38 धावा. भारत पवारने षटकार खेळला. कोणच्याकडून? गणेश विषय आणि काळूराम विषय यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्ग. गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये आपण पाहू शकाल परेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. देहनोलीचा संघ समोरचा आहे आणि खांडपेचा संघ त्यांच्या विरोधात खेळतोय. आता देहनोलीचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे परेश. 6 चेंडू 38 धावा. जो संघ जिंकेल तो देवगाव टायगर विरुद्ध पहिली सेमीफायनल खेळेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 38. पहिला चेंडू कुणालसाठी सुंदररित्या तळलाय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 5 चेंडूंमध्ये 38 धावांची आवश्यकता. अतिशय सुंदर आयोजन, सुंदर नियोजन. या नियोजनामध्ये चालू असलेली ही क्रीडा स्पर्धा आहे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय परेश. परेशचा हा चेंडू बॅट चेज. विकीने अजून एक कॅच पकडलाय. फलंदाज बाद. कल्पेश वारगडे यांच्याकडून तुषार. दाखल डीजे.